गुड मॉर्निंग मित्रांनो, वेलकम टू न्यू व्लॉग. मित्रांनो, आज सकाळी साईटवरती येण्यासाठी माझे तर खूप हाल झालेले आहे, कारण की इतकी थंडी पडलेली आहे आजच्या दिवशी. काल पण मी तुम्हाला म्हटलं होतं ना की थंडीचे दिवस आहे आणि आपण काळजी घेतली पाहिजे. नेमकं माझ्यासोबतच असं झालं आहे ना की सकाळी जेव्हा मला साईटकडे यायचं होतं तर माझ्याजवळ स्वेटरच नव्हतं. ठीक आहे, दुसरं एक जे होतं माझा मुलगा घालून गेलेला सकाळी शाळेमध्ये, कारण की त्यांना पण सकाळी शाळेत जायचं होतं. त्याला त्याचं स्वेटर सापडलेलं नाही मोठ्या मुलाला, त्यामुळे तो माझं स्वेटर घालून गेलेला होता. आणि माझा ट्रॅकसूटचा जो अप्पर होता तो पण मला सापडत नव्हता, त्यामुळे मला तसंच यावं लागलं. तर खूप थंडी वाजलेली सकाळच्या वेळेला, अजून पण खूप थंडी आहे. म्हणजे आता सकाळचे जवळजवळ 9:30 वाजता आहे, पण थंडी काय कमी होत नाही आहे. पण उन्हामध्ये गेलं की थोडं बरं वाटतं. नाहीतर जेव्हा आपण घरामध्ये असतो ना सावलीमध्ये, तर थांबणं फार कठीण आहे आतमध्ये. जसं बर्फ पडतं ना, आणि वरच्या आपले जे टाक्या असतात पाण्याच्या, त्याच्यामधलं जे पाणी येतं ना सकाळच्या वेळेला खाली, बापरे, आपण हातामध्ये नाही घेऊ शकत, इतकं थंड होते पाणी ते. तर सर्वांनी काळजी घ्या, पुन्हा एकदा सांगतोय थंडीचे, कारण की हा थंडीचा झटका एवढा डेंजर असतो ना की आपण आजारी पडून जातो ताबडतोब. त्याच्यामुळे तिथे आपण काळजी घ्यायची असते नक्की. तर आज मार्केट तर काही चालू नाही आहे. शनिवार आणि रविवारचा दिवस जर म्हटला तर मार्केट हे बंद असतं, त्यामुळे आपण मार्केटमध्ये काही ॲक्टिव्ह नसतो. पण शेअर मार्केटमध्ये ज्या काम करणारे व्यक्ती असतात त्या तर नेहमी ॲक्टिव्ह असणारच आहे. म्हणजे थोडंफार का होईना काहीतरी माहिती घेण्याचा नेहमी प्रयत्न करत असतात. तर संध्याकाळी बघू किंवा दुपारी बघू. आता दुपारच्या वेळेला पण मी जाईल आणि मग घरी गेल्यानंतर थोडंसं चार्ट वगैरे कंपन्यांचे वेगवेगळ्या ते बघण्याचा नक्की प्रयत्न करेल. काही व्हिडिओ मी शूट करून ठेवलेले, एखादा पोस्ट करू शकतो. जसं आपलं अजून एक चॅनल आहे, आता आपल्या ह्या चॅनलचे जे व्ह्यूवर असतील त्यांनी त्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब पण नक्की करून घ्यायचं आहे. दीपटेक असं नाव आहे त्या चॅनलचं. आपला शेअर मार्केट संदर्भात तो चॅनल आहे. तर त्याच्यावरती खूप सारे एज्युकेशनल व्हिडिओ मी बनवून टाकलेले. कोणाला जर शिकायचं असेल तर ते व्हिडिओ तुम्ही बघू शकतात. त्याची लिंक वाटलंच तर मी आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन टाकतो. त्या चॅनलला पण नक्की तुम्ही सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. बेडचं तर काम आता झालेलं आहे. कालच्या दिवशी हायड्रोलिक पंप वगैरे फिट झालेला होता. आता साईडची पट्टी आता ती राहिलेली त्याची, आणि बेड साईड टेबल जे आहेत ना ते राहिलेले. हा आमचा फ्रंट डोअरचा सेफ्टी डोअर आहे आणि याला मी अशा पद्धतीने एक लेझर कटिंग आहे याचा वापर केलेला आहे बघा. म्हणजे प्रायमर आहे हा, त्यामुळे असं दिसेल. पण कलर दिल्यानंतर ही डिझाईन खूप छान दिसणार आहे बाहेरच्या बाजूने खास करून. आतून तर चला आपला दरवाजा रात्रीच्या वेळेला बंद असणार, दिवसा पण बंद असू शकतो, पण बाहेरच्या बाजूने ना ही डिझाईन खूप छान नाशिकवरून आणलेली होती मी लेझर कटिंग. GIमध्ये हे गॅल्वनाईजमध्ये. तर ही बाहेरच्या बाजूने खूप छान दिसते. मला खूप जण बोलले पण की तुम्ही ही जी लेझर कटिंग बसवलेली आहे ना ती खूप छान दिसते. पुढचा जो गेट दिसतो आहे ना, तर त्या गेटला पण मी लेझर कटिंगचा वापर केलेला आहे बघा. ते पण छानच दिसतं. आता तो तर येलो प्रायमर आहे, त्याच्यामुळे जेव्हा आपण फायनल पेंट मारू ना त्याला, ते पण खूप छान दिसणार. काल संध्याकाळी कारागीर जे होते ना त्यांना म्हटलं थोडी साफसफाई करा इथे, कारण की माझे मित्र पण येत असतात किंवा आपले काही नातेवाईक आहे ते पण घर बघण्यासाठी येत आहे अधूनमधून. तर तो कचरा पडलेला जो असतो ना तो बरोबर वाटत नाही. मी तुम्हाला कालच्या व्हिडिओमध्ये पण दाखवलं होतं ना की खूप कचरा पडलेला असतो तो. त्यांना म्हटलं थोडं इथे झाडू वगैरे मारा आणि व्यवस्थित करा. तर आपण इथे बेडमध्ये आलेलो आहे बघा. हा बेडचा टॉप आहे. काल हा टॉप होता, त्याचं काम झालेलं होतं. आता ह्या बेडच्या बाजूलाच इथे एक साईड टेबल असतो बघा. ह्या बाजूला एक आणि ती बाजू एक तिथं. तर इथं बेड साईड टेबल बनवायची त्यांनी मटेरियल वगैरे कट केलेलं होतं. आतून त्याला शीट पण चिटकवलेली होती. आज त्याला ते फिट करून देतील मग. आणि कालच्या दिवशी मी काही झाडं पण आणलेली, तुम्हाला दाखवतो. 3 झाडं घेऊन आलेलो होतो, दाखवतो. हे बघा, हे पेंटचं पण इथं पडलेलं आहे सर्व सामान. ही झाडं घेऊन आलो तुम्ही. हे एक झाड आणलेलं आहे, हे एक झाड आणि हे एक झाड. हे 3 झाडं अगोदरचं पण आहेत. त्या दिवशी मी तुम्हाला वरती दाखवलेच होतं बघा. त्या दिवशी पण मी तुम्हाला दाखवले होते. हे 3 झाडं आहे. आतमध्येच ठेवतो आहे सध्या, कारण की बाहेर ठेवायचं म्हटलं की इथे जनावरं वगैरे येतात आणि खाऊन टाकतात. बाहेरच्या बाजूला एक जे शेड आहे ना त्याच्यामध्ये पेंटर लोक राहत आहे. रात्रीचे काम तर आपलं सध्या बंदच आहे पेंटिंगचं, पण ते राहत आहे. तर त्यांनी इथे मुळं लावलेलं होतं बघा. थोडं पाणी घालायचे दररोज येतं. ते बटाट्याचं पण एक आहे, तर ते छान आलेलं आहे. कालच्या दिवशी त्यांनी 2-3 मुळी काढलेली होती इथून, छान आलेली खाली. आणि मी पण राहायला आल्यानंतर काय करेल, तर थोडी माती वगैरे टाकतो. आवड आहे मला. म्हणजे आम्ही ज्या ठिकाणी राहतो आहे ना, 98 सालामध्ये जेव्हा राहायला आलो तर पाठीमागे पण खूप स्पेस आहे आमच्या. तिथे लसूण लावायचो मला आठवतं. तर पाठीमागच्या बाजूला आहे ना व्यवस्थित जागा करून त्याच्यामध्ये आम्ही लसूण लावायचो प्रत्येक वर्षाला. खूप छान यायचं लसूण तो.
तर तशाच पद्धतीने मग इथं थोडं म्हणजे हा समोरचा भाग आहे, रस्ता आहे आणि रस्त्याच्या कडेला त्यांनी मस्त लावलं आहे. तर शरद भाऊ पण आले होते, तर मी घरून चहा घेऊन येत असतो कारागिरांसाठी, तर आम्ही दोघे पण आता शरद भाऊंना म्हणजे दररोज आमची दोस्ती इतकी छान झाली, त्यांना दररोज बोलवत असतो चहासाठी आणि त्यांच्यासोबत मग हॅपी पण येत असतो. हॅपी हॅपी आमचा हॅपी पण मस्त चहा घ्यायला आला बा. मग हॅपी पण येत असतो त्यांच्याबरोबर. म्हणजे आमची दररोज भेटीगाठी इथे होतच असतात. सकाळी आल्यानंतर सकाळी आलं की पहिले चहा घ्यायचा इथे, मग पुढच्या कामाला सुरुवात करायची. या भी बेड साइड का ना मटेरियल साइड बॉक्स का ड्रॉवर पण फिट झाले, चॅनल लावलेलं असतं आतमध्ये ना. हां तर बघा आता संध्याकाळचे 5 वाजलेले, तर बरोबर ह्या गायी इथे येत असतात. या झाडं खाऊन टाकतात इथं, त्यामुळेच इथं थांबावं लागतं. मी नसलो तर मग झाडं जातातच शक्यतो इथे. 3 वेळेला असं झालं आहे, झाडं लावले आणि गायींनी खाऊन टाकले ते. हा गायींचा कळपच येतो, एकदम टायमिंगलाच येतो. संध्याकाळचे 5 झाले की गायी आल्याच येतं. या बाजूने पण आला बघा कळप गायींचा. ही जागा मोकळी असल्यामुळे इथे ना गवत वगैरे असतं. आता उन्हाळा चालू झाला की गवत कमी होतं, मग त्यामुळे इकडे येत नाही गाई या एरियामध्ये. तर वरती हे बघा, हे जे झाड आहे ना, हे पण खाल्लेलं आहे. हे पण गुलाबाचं झाड छान आलेलं होतं, याला पण खाऊन टाकलं गाईंनी. आणि एक जास्वंदीचं मी तर लावलेलं होतं झाड, त्याला पण खाऊन टाकलेलं आहे. नाहीतर ही झाडं आत्तापर्यंत मस्त आलेली असते. आता वरती कुंड्या लावलेल्या आणि त्याच्यामध्ये थोडी माती कमी वाटते मला, तर थोडी माती आणून टाकतो त्याच्यामध्ये. काळ्या मातीची पण कमी नाही येते, शेतच आहे पूर्ण आजूबाजूला. यावरती कुंड्या ठेवलेल्या, याच्यामध्ये थोडी माती कमी झाली आहे बघा, मुळे उघडी पडलेली याची, या कुंडीत पण आणि तिकडच्या पण. त्याच्यात थोडी थोडी माती टाकून देतो. माझं युनिट जेव्हा पुण्याला होतं, म्हणजे मी खडकीमध्ये होतो, म्हणजे 3 वर्ष मी राहिलेलो आहे पुण्यामध्ये. तर तिथं दसऱ्याच्या वेळेला आपण जी घट बसवतो ना, त्या घटीला काळी माती जी असायची विकत घ्यावी लागायची तिथं. खडकी बाजारात विकायलाच यायची काळी माती. कोणी जर पुण्याचा असेल तर त्यांना माहीत असणार, आणि इकडे गावाकडे तर विचारायच नाही एवढी काळी माती. झाडांची मुळं आहे ना ते उघडं पडणार नाही. पाणी वगैरे घालून देतो यांना. आता 2-3 दिवसानंतरच टाकतो पाणी, कारण की जास्त पाण्याने पण झाडे खराब होऊन जातात. थोडी सुकली की बेस्ट, थोडे सुकल्यानंतरच टाकत असतो पाणी, ताबडतोब कधी टाकतच नाही. उन्हाळा नाही ना, एवढं कडक ऊन थोडंच इथं. आता इथं सावली येते बघा झाडांवरती, सकाळच्या वेळेला थोडं ऊन म्हणजे सूर्यप्रकाश पण मिळतो झाडांना, आणि दुपारनंतर मग इथे सावली पण असते.
शरद भाऊंची संध्याकाळची तयारी चाललेली आहे आता शेकोटीची. शरद भाऊ काय करताय? हे बा आता मग सरपंच तोडायचं आता. कशाला सरपंच तोडताय? शेकायचं मस्त रात्री मस्त पैकी 9 वाजता शेकोटी पेटायची. 10 वाजेपर्यंत आरामशीर बसायचं. मेजर सरपंच येते 10 वाजता बसायला. राहुल भाऊ हे आमचे सुपरवायझर इथं. हा. हां हे पण असतात आमच्या सोबत. हे शरद भाऊ पण. असं दगड घ्यायचं फोडता काय? अब असं टाकायचं. शाबास. रात्रीचं म्हणजे काम करताय तुम्ही आता. हा संध्याकाळची तयारी ना. ही रात्रीची तयारी पूर्ण तुमची. संध्याकाळी टाकून आम्ही करू राहिलो. थंडीचा सीझन आहे, थोडं नियोजन करायला लागतं. कुऱ्हाड आणायचं. कुरड आहे ना? कुरड आहे ना, तोडा ना त्याला. याला कुऱ्हाड. तर आता संध्याकाळ पण झालेली आहे बघा. आणि तर माझे मित्र पण इथे आलेले होते, त्यामुळे गप्पा गोष्टींमध्येच आमचा जास्त इथे वेळ गेला होता. मिस्त्री लोक पण गेलेले आता. तर मी पण जातो आता. गेट वगैरे बंद केलेले. पेंटर लोक पण रात्री इथेच झोपतात, पण अजूनपर्यंत आलेले नाही. ते जवळजवळ 8 ते 9 वाजेपर्यंत काम करतात. मग नंतर जेवण वगैरे करून जे आपलं शेड आहे झोपण्यासाठी ते आतमध्येच येतात मग घरामध्ये. ठीक आहे, मी पण आता घरी जातो आहे. व्हिडिओ जर तुम्हाला आवडलेला असेल तर व्हिडिओला लाईक पण करायचं आहे आणि कॉमेंट पण करत चला सर्वांनी. ठीक आहे, पुन्हा भेटू आपण एका नवीन व्हिडिओमध्ये. जय हिंद.